नमस्कार, माझे नाव पंडित देवराम राथड. मी राहणार दक्षिणेपाड्यापैकी उंबरपाडा. मी माझ्या परतीच्या पावसावर मी शेती करत होतो. मी भात, नागली, वरई ही पिके मी माझ्या शेतामध्ये पिकं काढत होतो. मी ते पिकं सांभाळून व्यवस्थित माझ्या घरामध्ये ठेवायचो आणि रोजगार नसल्यामुळं मी एखाद्या शहराचा रस्ता पार पाडत असे. तिथं गेल्यावर राहण्याची व्यवस्थित सोय नसायची किंवा कुठल्या ह्या गरजा पिण्याची पाण्याची व्यवस्था नसायची. मी छोटासा तंबू बांधून राहत असे. एखाद्या कॉन्ट्रॅक्टदाराने कामावर नेलं, काम करायचे, एखादे गटारी तोडण्याचे काम लावायचे किंवा कुठल्या ह्या ह्या गोष्टी मी हा पत्करायचो आणि माझ्या कामाला मी सुरुवात करायचो. काम करता करता वेळेस बेकर मशीन चालवण्यास मला त्रास व्हायचा किंवा शेतीमध्ये दाम भरायचा. बेकर मशीन चालवता चालवताना माझ्या शेती भरभरून यायची. मी त्याच्यासाठी थोडीशी विश्रांती करायचो, पाणी पियायचो. नंतर मी सुट्टीची वेळ घड्याळाकडे बघत असे. सुट्टी झाल्यानंतर मी माझ्या तंबूचा रस्ता परतायचो. नंतर मी घरी यायचो. आता मात्र माझ्या केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत मला सोलरप्रमाणे माझ्या शेतापर्यंत पाईपलाईन गेली आणि त्या पाण्याचा माझ्या शेतामध्ये मी पिकं घेण्यास सुरुवात केली. मी माझ्या शेतामध्ये भुईमूग, मका, मिरची इत्यादी पिके घेऊ शकतो आणि मी माझ्या मित्र-मैत्री यांच्यासाठी मी थोडी देऊन माझ्यासाठी मी त्यांचा उदरनिर्वाह करू लागलो. मी माझ्या शेतात पेरलेल्या पिकापासून माझ्या कुटुंबाला माझ्या केशवसृष्टी ग्रामविकास योजना अंतर्गत पाण्याचा लाभ देऊन मी माझ्या शेतातली पिकाची पूर्ण तयारी करून मी बाहेरगावी जात असल्यामुळे मला बाहेरगावी कामानिमित्ताने न जाण्यासाठी मी माझ्या शेतात केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत पाणी मिळाल्याबद्दल मी त्यांच्यास आभारी. धन्यवाद.